आणि एक अतिशय सामान्य माणूस कसा असामान्य होऊ शकतो हे गवई साहेबांनी दाखवून दिलं. मगाशी उल्लेख झाला की नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकायचं, 7वी पर्यंत इंग्लिशचा गंध नव्हता. 7वी मध्ये जेव्हा इंग्रजी आलं त्यावेळेस मातोश्री कमल त्यांना असं वाटलं की आता काय होईल, हे पास होतील की नाही, पण ते पहिल्या क्रमांकाने पास झाले. त्यामुळे सगळ्या गोष्टी ते अक्वायर करत गेले. म्हणजे अगदी ज्यावेळेस मध्ये काही काळ असा होता की दादासाहेबांना पदावरून खाली यावं लागलं आणि मग ते आमदार निवासला दादासाहेब राहायला गेले. आमदार निवासात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किती लोक त्या ठिकाणी असतात. गवई साहेब तिथे अभ्यासाला होते. तर मग सगळे लोक आहेत, तर काही हरकत नाही, लोकांची राहायची व्यवस्था करायची आणि स्वतः वरांड्यात बसून अभ्यास करायचा. अशा प्रकारे देखील अभ्यासामध्ये कुठला खंड त्यांनी पडू दिला नाही. आणि हे सगळं करत असताना अगदी कॉलेजच्या जीवनापासनं एक प्रकारे मग ते कॉलेजच्या निवडणुका असतील किंवा युवकांचं जे काही त्या ठिकाणचं ऍक्टिव्हिजम असेल, त्या सगळ्या प्रोसेसमधनं गवई साहेब गेले. पण नंतर त्यांनी हा निर्णय केला की मला कायद्याची ही जी काही फील्ड आहे ती पकडायची आहे. आणि त्या फील्डमध्ये गेल्यानंतर आज सर्वोच्च पदावर ते पोहोचलेले आहेत. आम्हाला सगळ्यांना गवई साहेब खूप आपला अभिमान आहे. एक मराठी माणूस, एक आमचा महाराष्ट्रातला माणूस हा त्या सर्वोच्च पदावर आपल्या मेहनतीतून तिथपर्यंत पोहोचला, याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. आणि म्हणून आम्ही आपल्याला खूप शुभेच्छा देतो. आणि या कार्यक्रमाकरता आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.